या अगोदरच्या भागाची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देते, तो पण भाग नक्की बघा। बाजारातील कमी मागणीमुळे ऑफिसमधून आशिषचं नाव कमी केलं होतं। आशिषची नोकरी गेली, त्यामुळे आशिषला घरीच राहावं लागलं। कुटुंबातील एकटा कमावणारा आणि वरून 2 मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी, भविष्याचा विचार करून आशिष विचारात पडला होता। कल्याणीने परिस्थिती सांभाळत आशिषला म्हणाली, एवढे दिवस तुम्ही दुसऱ्यांसाठी काम करत होतात, आजपासून तुम्ही स्वतःसाठी काम करा। महत्त्वाचं नाही प्रत्येक माणसाने नोकरी करावी, खरं तर कोणी नोकरी देणारा नसेल तर नोकरी भेटेल कशी? आशिषला कल्याणीचं बोलणं समजलंच नाही। आशिष म्हणाला, काय म्हणायचं आहे तुला कल्याणी, स्पष्ट बोल। तेव्हा कल्याणी म्हणाली, आपण स्वतःचा व्यवसाय सुरू करूया, ज्याची मार्केटमध्ये मागणी असेल। छोट्या व्यवसायापासून सुरुवात करूया। जर आपण एका प्रोडक्टचा व्यवसाय चालू केला तर मार्केटमध्ये त्याची मागणी कमी जास्त होऊ शकते। कधी कोणत्या गोष्टीची जास्त मागणी असते तर कधी कमी। आज ज्या गोष्टींची जास्त मागणी आहे ती काही दिवसांनी कमी होईल आणि असा व्यवसाय सुरू करूया ज्याची मागणी कमी होणारच नाही। उदाहरणार्थ कपड्याचा व्यवसाय, कपड्यांची मागणी कमी होत नाही। सीझननुसार वेगवेगळे कपडे असतात, नवीन नवीन डिझाईनचे कपडे असतात। तुम्हाला माझं म्हणणं समजत आहे ना? आशिषला आठवलं, लग्नाच्या अगोदर कल्याणीला फॅशन डिझायनिंगचा छंद होता आणि ती याबद्दल आशिषसोबत बोलली पण होती। परंतु घरातील वातावरण आणि जबाबदाऱ्या सांभाळताना कल्याणीचे स्वप्न दबून गेले होते। आशिषला कल्याणीचं म्हणणं समजलं होतं आणि तिचा सल्ला आवडला होता। त्यावेळी कल्याणीचे काही मत आणि आशिषचे काही मत घेऊन दोघांनी व्यवसाय चालू केला। सुरुवातीला थोडे चढ उतार आल्यानंतर त्या दोघांचं काम व्यवस्थित चालू झालं। कल्याणी आता आशिषची पत्नीच नाही तर बिझनेस पार्टनर पण होती। आशिषची आई घरातील वातावरण पाहून खूप चिडल्या होत्या। त्या म्हणत होत्या, आशिष, तू तुझ्या पत्नीला डोक्यावर बसवलं आहेस, कधी ती तांडव करेल तेव्हा तुला समजेल। आशिषचे वडील म्हणाले, हो बरोबर बोलत आहे आशिष, तुझी आई, तिला पण मी डोक्यावर बसवलं आहे, त्यामुळे एवढ्या वर्षात ती माझ्या डोक्यावर तांडव करत आहे। एवढ्या वर्षात मला तुला कंट्रोलमध्ये ठेवायला पाहिजे होतं। आशिषच्या आईने तोंड फुगवले होते आणि त्या त्यांच्या रूममध्ये निघून गेल्या। आशिष आणि कल्याणी तोंड दाबून हसत होते। राजनंदिनीच्या कॉलेजमध्ये आता कोणत्या प्रकारची अडचण नव्हती आणि तिचा अभ्यास पण छान चालू होता। कॉलेजच्या शेवटच्या वर्षात इंटर कॉलेज कॉम्पिटिशन होणार होतं, त्यासाठी राजनंदिनी खूप आनंदात होती। पृथ्वी पण या इंटर कॉम्पिटिशनमध्ये भाग घेणार होता। पृथ्वी खेळामध्ये अव्वल स्थानावर होता तर राजनंदिनी डान्समध्ये। दुसऱ्यांना हरवण्याच्या तयारीत दोघे लागले होते। तो दिवस आला जेव्हा फायनल रिझल्ट येणार होता। सर्वात चांगल्या डान्ससाठी राजनंदिनीच्या कॉलेजमधून राजनंदिनीने पहिले पारितोषिक जिंकले आणि पृथ्वीच्या कॉलेजतर्फे पृथ्वीने टीमसोबत पारितोषिक जिंकले होते। आशिष आणि कल्याणी खूप आनंदी होते आणि कॉलेजमध्ये पारितोषिक वितरणाच्या कार्यक्रमाला ते दोघं पण गेले होते। राजनंदिनी पळत पळत तिच्या आईवडिलांना भेटायला गेली। राजनंदिनीने तिची ट्रॉफी तिच्या आईच्या हातात दिली आणि म्हणाली, आई, मी चेंज करून येते, नंतर आपण घरी जाऊया। राजनंदिनी चेंजिंग रूमकडे निघाली। पृथ्वी त्याच्या मित्रांना त्याच्या आईवडिलांना भेटायला घेऊन गेला। राजनंदिनी रेस्ट रूमकडे जात होती तेव्हाच तिचा रस्ता कोणीतरी अडवला। राजनंदिनीला त्याचे वागणे आवडले नाही। शांत आवाजात राजनंदिनी म्हणाली, हे काय प्रकार आहे? अशा प्रकारे माझा रस्ता अडवण्याचा काय अर्थ आहे? तो मुलगा राजनंदिनीच्याच वयाचा होता। तो म्हणाला, माझं नाव स्वप्नील आहे, स्वप्नील कपूर। राजनंदिनी डोळ्याच्या वरील भुवया उचलत म्हणाली, मी काय करू? तू कोण का असेना, मला तुझं नाव का सांगत आहेस? मला काय करायचं आहे तुझ्या नावाचं? माझा रस्ता सोड, मला जायचं आहे। बोलत असताना राजनंदिनीने त्या मुलाचा हात झटकला आणि तिथून जाण्यासाठी निघाली। परंतु तेव्हा स्वप्नीलने तिचा हात पकडला आणि स्वतःकडे ओढत म्हणाला, माझ्यासोबत चल। राजनंदिनीने स्वतःचा हात सोडवण्याचा प्रयत्न केला आणि म्हणाली, मला कुठे नेणार आहेस? तुझ्या आईच्या घरी का? स्वप्नील अतिशय नालायकासारखं बोलला, आईच्या घरी नाही, पण पप्पाच्या गेस्ट हाऊस आहे, तुला तिकडे घेऊन जातो। राजनंदिनीने त्या मुलाच्या हातून स्वतःचा हात सोडवला आणि जोरात त्याच्या कानाखाली वाजवली। स्वप्नील त्याचा गाल चोळत होता आणि राजनंदिनी तिकडून निघून गेली। स्वप्नीलचे काही मित्र आले आणि त्याला म्हणाले, स्वप्नील, ही तर तिखट मिरची आहे, काय म्हणतोयस, हिला उचलायचे का? स्वप्नील राक्षसी हास्य करत म्हणाला, नाही रे, आई म्हणते स्त्रिया आणि मुलींचा आदर करायला हवा, जबरदस्ती करू नये। मुलगी स्वतःच्या इच्छेने येत नाही तोपर्यंत मज्जा येत नाही। त्याचा मित्र म्हणाला, परंतु स्वप्नील, हिचा ॲटिट्यूड बघ, तुला वाटत आहे का ही तुझ्याकडे येईल कधी? स्वप्नील म्हणाला, येणार, नक्की येणार।
आजपर्यंत या स्वप्नीलला नाही म्हणण्याची कोणाची हिंमत झाली नाही. जिला ॲटिट्यूड असायचा ती माझ्याकडे परत आलेली आहे. ती मला आत्ता चापट मारून गेली आहे ना, त्यावर मलम लावण्यासाठी ती स्वतः येईल. स्वप्नील त्याचा गाल चोळत तिकडून निघून गेला. त्याच्या गालावर राजनंदिनीच्या हाताचे 5 बोट उमटले होते. स्वतःच्या अपमानाचा बदला घेण्यासाठी त्याने एक प्लॅन बनवला. त्या प्लॅनमध्ये त्यांनी त्याच्या मित्रांना सहभागी केलं. राजनंदिनीने तिचे कपडे बदलले आणि सर्व सामान बॅगमध्ये भरून तिच्या आईजवळ आली. कल्याणी खूप वेळाने तिची वाट पाहत होती. तिने विचारलं, नंदू बाळ, खूप उशीर केलायस यायला, कुठे राहिली होतीस? आशिष म्हणाला, कल्याणी, तू उगाचच चिंता करत असतेस. अगं, तिला तिची मैत्रीण भेटली असेल, तिच्यासोबत बोलत असेल. तसं पण मुली गप्पा मारण्यात एक्सपर्ट असतात. राजनंदिनी बाळा, या गर्दीमध्ये महत्त्वाचं कोणी असेल तर तू आम्हाला त्याच्यासोबत भेट घालून देऊ शकतेस. राजनंदिनी हसत म्हणाली, असं काही नाही आहे पप्पा, फक्त थोडी गर्दी जमा होती म्हणून मला जास्त वेळ लागला. असं तसं काही नाही आहे. तुम्ही विनाकारण विचार करत आहात. आता जायचं का घरी? आशिषने राजनंदिनीची बॅग कारमध्ये ठेवली आणि सर्वजण तिकडून हसत हसत घराकडे निघाले. स्वप्नील राजनंदिनीला जाताना पाहत होता आणि त्याच्या मित्रांना म्हणाला, लवकरात लवकर या मुलीचा मोबाईल नंबर शोधून काढा. हिला एक मेसेज पाठवायचा आहे. त्यानंतर बघा ही मुलगी कशी माझ्याजवळ पळत येते. एवढं बोलून स्वप्नील हसू लागला आणि तिकडून निघून गेला. राजनंदिनी तिच्या पूर्ण कुटुंबासोबत घरी आली होती, परंतु तिच्या मागे किती मोठं वादळ लागलं होतं त्या गोष्टीची तिला जाणीव नव्हती. सर्वांसोबत बसून जेवण करताना कॉलेजमध्ये झालेल्या फंक्शनबद्दल चर्चा सुरू झाली होती. अचानक राजनंदिनीला स्वप्नीलचं बोललेलं आठवलं. त्याने तिच्यासोबत वाईट वर्तणूक केली होती. त्याच वेळेस पृथ्वी स्वप्नीलबद्दल सांगू लागला. पृथ्वी म्हणाला, आई पप्पा, तुम्हाला माहिती आहे का, आमच्या कॉलेजमध्ये एक मुलगा आहे, स्वप्नील कपूर, श्रीमंत बापाचा बिघडलेला मुलगा. सर्वांवर असे आदेश सोडतो जसे पूर्ण शहर त्याचेच आहे. त्याचे वडील कॉलेजचे ट्रस्टी आहेत, त्यामुळे त्याला कोणीच काहीच बोलत नाही आणि याचमुळे त्याचा दिवसेंदिवस वाईट वागणं वाढत जात आहे. शिक्षणात हुशार आहे, परंतु त्याचे वागणे विचित्र आहे. त्यामुळे प्रत्येकजण त्याच्यापासून लांब लांब पळतो. मित्र नाही, चमचे बनवले आहेत त्याने. आशिषने विचारले, हा स्वप्नील कोण आहे? पृथ्वी म्हणाला, आपल्या शहरातील प्रसिद्ध कपड्याचे व्यापारी आहेत ना, जसविंदर कपूर, त्यांचा एकुलता एक मुलगा आहे. आणि विचित्र गोष्ट म्हणजे त्याची आणि माझी जन्मतारीख एकच आहे. आम्ही दोघं एकाच दिवशी जन्मलो होतो, परंतु दोघात काहीच साम्य नाही. पृथ्वीचं बोलणं ऐकून कल्याणीला तिच्या दुसऱ्या मुलाची आठवण आली. त्या मुलाला समीक्षा तिच्यासोबत घेऊन गेली होती. आशिष कल्याणीचा चेहरा पाहून तिच्या मनातील भावना त्याला समजल्या होत्या. आशिषने कल्याणीच्या हातावर त्याचा हात ठेवला. कल्याणी काहीच बोलली नाही, फक्त मुलांना जेव वाढून तिकडून निघून गेली. मुलं पण जेवण करून त्यांचा अभ्यास करत होते. दोघं पण त्यांच्या जीवनाचे ध्येय गाठण्यासाठी जीव तोडून प्रयत्न करत होते. घरात आनंदाचं वातावरण होतं, परंतु आनंदाला दृष्ट लागायला वेळ लागत नाही. तेच झालं राजनंदिनीसोबत. दुसऱ्या दिवशी राजनंदिनी जेव्हा कॉलेजमध्ये पोहोचली तेव्हा कॉलेज गेटवरती कोणीतरी तिची ओढणी पकडली. राजनंदिनी पडता पडता वाचली होती. तिने घाबरून मागे वळून पाहिलं तेव्हा स्वप्नील मूर्खासारखा हसत होता आणि राजनंदिनीची ओढणी त्याच्या बाईकच्या टायरखाली मुद्दाम दाबून ठेवली होती. राजनंदिनी अतिशय रागात ओरडली, माझी ओढणी सोड मुला. स्वप्नील हसत म्हणाला, मी कुठं तुझी ओढणी पकडून ठेवली आहे? मी तर माझ्या बाईकवरती बसलो आहे. तुला कोणी थांबवलं आहे? जा इकडून. का तू मला बोलण्यासाठी निमित्त शोधत आहेस? असं तर नाही ना काल केलेल्या नालायकपणाची क्षमा मागत आहेस? हे बघ, असे असेल तर तुला अगोदरच सांगून ठेवतो, मला क्षमा मागणे एवढे सोपे काम नाही. माझ्याकडून क्षमा हवी असेल तर तुला मी सांगेन ते करावं लागेल. राजनंदिनीने रागात त्याला पाहिलं आणि तिची ओढणी जोरात ओढली. त्यामुळे तिची ओढणी थोडीशी फाटली. राजनंदिनी तिकडून लगेचच निघून गेली. स्वप्नीलने पण त्याची बाईक तिकडून घेऊन तो निघून गेला. राजनंदिनीला त्रास दिल्यामुळे स्वप्नीलला चांगलं वाटत होतं. आता दररोज स्वप्नील राजनंदिनीला नवीन प्रकारे त्रास देऊ लागला. तो ID कार्डशिवाय राजनंदिनीच्या कॉलेजमध्ये प्रवेश करू शकत नव्हता. त्यामुळे येता जाता तो राजनंदिनीच्या कॉलेजच्या बाहेर उभा राहत होता. पृथ्वी या गोष्टीपासून वंचित होता. पृथ्वी आणि स्वप्नीलचं अगोदरच जमत नव्हतं. राजनंदिनीने याबद्दल घरात कोणालाच काही सांगितलं नाही. पृथ्वीचं बोलणं ऐकून तिला समजलं होतं त्याला स्वप्नीलचं वागणं आवडत नाही आणि तो होताच तसा. जर पृथ्वीला स्वप्नीलच्या कृत्याबद्दल समजलं असतं तर खूप मोठं वादळ निर्माण झालं असतं आणि राजनंदिनीला हे सर्व करायचं नव्हतं. आता तर अशी अवस्था झाली होती, कॉलेजला जाताना राजनंदिनीला खूप भीती वाटत होती आणि त्यातल्या त्यात राजनंदिनीचा मोबाईल नंबर मिळवण्यात आता स्वप्नील यशस्वी झाला होता.
दिवसातून एकदा फोन करणे आणि मेसेज करणे त्याची सवय झाली होती. त्यामुळे राजनंदिनी जास्तच चिंतेत पडलेली असायची. राजनंदिनी परत कॉलेजला जाण्यासाठी घाबरत होती. 2 दिवस आजारी असण्याचे कारण सांगून राजनंदिनी कॉलेजलाच गेली नाही. तेव्हा कल्याणीला थोडा संशय आला. राजनंदिनी तेव्हा तिच्या रूममध्ये बसलेली होती. तेव्हा तिचा फोन वाजला. पाहिलं तर अनोळखी नंबर होता. अगोदर राजनंदिनीने घाबरून फोन उचलला नाही. जेव्हा दुसऱ्यांदा फोन वाजला तेव्हा तिला फोन रिसीव्ह करावा लागला. ती हळू आवाजात म्हणाली, हॅलो. तिकडून स्वप्नीलचा आवाज आला, कशी आहेस नंदू? 2 दिवसांनी तुला पाहिलं नाही, त्यामुळे विचार केला तुझ्या घरी यावं तुला पाहण्यासाठी. आत्ता मी तुझ्या घराच्या बाहेर उभा आहे. काय म्हणतेस, आत येऊ का? राजनंदिनी घाबरून गेली. तर तिने स्वतःला धीर देत म्हणाली, तुझ्यामध्ये एवढी हिंमत आहे का? आत येऊन दाखव. तुझ्यासोबत जे काही होईल त्याची जबाबदार तू स्वतः असशील. स्वप्नील म्हणाला, माझी हिंमत तू कुठं पाहिली आहेस? चल तुला दाखवतो. राजनंदिनी घाबरून ओरडली, तुला काय हवं आहे? माझा पाठलाग करणं का थांबवत नाहीयेस तू? शेवटी मी तुझं काय वाईट केलं आहे? शनीसारखं माझ्या डोक्यावर फिरत आहेस? स्वप्नील म्हणाला, तू मला जे काही कानाखाली चापट मारली होती ना, फक्त त्याचा हिशोब बरोबर कर. नंतर मी तुला कधीच म्हणणार नाही. तुला माहीत आहे ना त्या चापटसाठी सॉरी कसं बोलायचं आहे? माझ्या वडिलांचं गेस्ट हाऊसवर ये. तिकडे माझी तू क्षमा माग. मी तुला तिकडे आल्यानंतर नक्की क्षमा देईल. राजनंदिनी दात खात म्हणाली, तुझा मूर्खपणा करणे बंद कर. मी काही चूक केलीच नाही, त्यामुळे मी क्षमा मागणार नाही. तू जे काही केलं त्यासाठी तू माझे आभार व्यक्त केले पाहिजे. तुला फक्त चापट मारली आहे, नाहीतर तुला पोलिसांच्या ताब्यात पण देऊ शकत होते. स्वप्नील हसत म्हणाला, ओ ठीक आहे. तुझा एक व्हिडिओ आहे माझ्याजवळ. अगोदर तो व्हिडिओ बघून घे. नंतर मी सर्वांना दाखवतो, सोशल मीडियावर पण टाकतो. त्यानंतर तू मला पोलिसांच्या ताब्यात दे. तेवढी हिंमत आहे माझ्यामध्ये. त्यानंतर मीच काय, प्रत्येकजण तुझ्या घरी येईल. एवढं बोलून त्याने फोन कट केला. राजनंदिनीचा फोन तिच्या हातातच होता. तेव्हा तिला एक मेसेज आला. राजनंदिनीने तो मेसेज पाहिला. त्यात खरोखर एक व्हिडिओ होता. तो व्हिडिओ पाहून राजनंदिनीला घाम येऊ लागला. तिला समजतच नव्हतं स्वप्नीलने हे व्हिडिओ कुठे आणि कसा बनवला. राजनंदिनी बेडवर पडली. गोष्टी हातातून निसटून जाताना पाहून राजनंदिनीने रडत रडत सर्व काही तिच्या आईला सांगितलं. जेव्हा कल्याणीने हे सर्व ऐकलं तेव्हा तिच्या पायाखालून जमीनच सरकली. एक 20 वर्षाच्या मुलाची एवढी हिंमत, त्याने असे कृत्य करावे, ती किती मोठ्या का बापाचा मुलगा असे ना. एका मुलीची प्रतिष्ठा आणि आदरापेक्षा काहीच मोठं नसतं. कल्याणीने आत्तापर्यंत प्रत्येकापासून तिच्या मुलीचं संरक्षण केलं होतं. यावेळेस पण तिलाच तिच्या मुलीसाठी उभं राहायचं होतं. कल्याणीने राजनंदिनीचे अश्रू पुसले आणि तिला शांत केलं. कल्याणी म्हणाली, तू काळजी करू नकोस. मी आणि तुझे पप्पा त्या मुलाच्या घरी जातो आणि त्या लोकांसोबत बोलतो. कदाचित त्या लोकांना आपलं म्हणणं ऐकलं तर त्या मुलाला समजावून सांगतील. ते श्रीमंत लोक आहेत, आपलं म्हणणं नक्कीच ऐकतील. ते लोक प्रतिष्ठित व्यक्ती वाटतात. तू काळजी करू नकोस आणि रडू तर अजिबात नकोस. कल्याणीने आशिषला कॉल केला आणि त्याला सर्व काही सांगून स्वतः घरातून बाहेर पडली. राजनंदिनी त्यावेळेस तिच्या आजी आजोबासोबत होती. त्यामुळे कल्याणीला तिची काळजी वाटत नव्हती. ती कपूर साहेबांना भेटून सर्व सांगणार होती. कल्याणी आणि आशिष दोघं पण कपूर साहेबांच्या घरी पोहोचले. तिकडे गेल्यानंतर गेटवर वॉचमॅनने त्यांना थांबवलं. तेव्हा आशिष म्हणाला, आम्हाला कपूर साहेबांना भेटायचं आहे. त्यांच्यासोबत आम्हाला महत्त्वाचं बोलायचं आहे. वॉचमॅन म्हणाला, इकडे प्रत्येकजण काही ना काही कामानिमित्त येत असतं. तुमच्याकडे अपॉइंटमेंट लेटर असेल तर सांगा, नाही तर कपूर साहेब सहजासहजी कोणाला पण भेटत नाहीत. कल्याणीने स्पष्ट शब्दात सांगितलं, आम्हाला त्यांच्या मुलाबद्दल स्वप्नीलबद्दल बोलायचं आहे. त्यांना सांगा आम्हाला भेटणं गरजेचं आहे, नाहीतर आम्ही असं काही करू की त्यांना आमच्या घरी यावं लागेल. कल्याणीच्या आवाजात जी कठोरता होती त्यामुळे त्या वॉचमॅनने घरात कॉल केला आणि काही वेळ बोलल्यानंतर वॉचमॅन म्हणाला, तुम्ही आत जाऊ शकतात. कपूर साहेब थोड्या वेळाने तुम्हाला भेटतील. कल्याणी आणि आशिष बंगल्याच्या आत गेले. तो बंगला बाहेरून खूपच सुंदर दिसत होता. आतून जास्तच सुंदर होता. आशिषने चारही बाजूने नजर फिरवली, परंतु तिकडे नौकरांशिवाय कोणीच नव्हतं. त्या दोघांना बसायला पण कोणी सांगितलं नाही. कल्याणी अगोदरच रागात होती. कोणाच्या न सांगता ती हॉलमध्ये सोफ्यावर जाऊन बसली. आशिष पण कल्याणीच्या बाजूला बसला आणि दोघं कपूर साहेबांची वाट पाहत होते. खूप वेळानंतर कोणीतरी दोघांसाठी चहा आणि नाश्ता पाठवला. परंतु कल्याणी आणि आशिष इकडे ज्या कामासाठी आले होते त्यामुळे त्या दोघांनी समोर ठेवलेल्या चहा नाश्त्याकडे पाहिलं पण नाही आणि ते वापस घेऊन जा असे सांगितले. तेव्हाच दुसरीकडून कठोर आवाज आला, तुम्हाला कोणी सांगितलं होतं हे सर्व आणायला? कोणाला विचारून केलं हे सर्व? कल्याणी आणि आशिषने मागे वळून पाहिलं. कपूर साहेब पायऱ्याने खाली उतरत होते.
जेवढा रुबाबदार आवाज होता तेवढी रुबाबदार त्यांची पर्सनॅलिटी होती. कपूर साहेबांना येताना पाहून कल्याणी आणि आशिष उठून उभा राहिले आणि हात जोडून नमस्कार केला. कपूर साहेबांनी एक नजर पण त्यांना पाहिलं नाही आणि सरळ जाऊन त्यांच्यासमोर सोफ्यावर बसले आणि म्हणाले, एवढी घाई काय होती मला भेटण्याची? हे महत्त्वाचं कारण आहे का? असं काय केलं माझ्या मुलाने त्यामुळे तुम्ही एवढे काळजीत आहात? मला त्रास द्यायला आला आहात? तुम्हाला तुमच्या अडचणी सांभाळल्या जात नाहीत आणि दुसऱ्यांना त्रास द्यायला मज्जा येते. कल्याणी तिचा राग शांत करत म्हणाली, त्रास तर तुमचा मुलगा देत आहे माझ्या मुलीला. तुमच्या मुलामुळे माझ्या मुलीच्या शिक्षणाचं नुकसान होत आहे. मानसिकरित्या खूप टॉर्चर केलं जात आहे तिला. कदाचित हे तुम्हाला माहिती नाही. कपूर साहेबांनी एक जळजळती नजर कल्याणीवर टाकली आणि आशिषला म्हणाले, मी स्त्रियांना बोलत नाही. जर तुम्हाला काही बोलायचं आहे तर बोला, नाहीतर तुम्ही जाऊ शकता. कल्याणीला त्यांचं हे वागणं अजिबात आवडलं नाही, परंतु तरीही आशिषने तिचा हात पकडून तिला शांत राहायला सांगितले आणि म्हणाला, तुमचा मुलगा माझ्या मुलीला त्रास देत आहे. तुम्ही तुमच्या मुलाला सांगा माझ्या मुलीपासून लांब राहायला. कपूर साहेब लाच सोडून म्हणाले, आता ते मुलं आहेत, त्यांना आपण बांधून ठेवू शकत नाहीत. तुम्ही तुमच्या मुलीला सांभाळा. काय गरज आहे तिला घरातून बाहेर पाठवण्याची? शिक्षण शिकवून काय करणार आहात? घरात बसवा, तिचं लग्न करा. नंतर तर तिला मुलं जन्माला घालायचे आहेत. कल्याणी रागात तिकडून निघून जाणार होती, परंतु तेव्हाच स्वप्नील तिकडे आला. त्याला पाहताच कपूर साहेब म्हणाले, काय मग स्वप्नील? या लोकांचं म्हणणं आहे तू यांच्या मुलीला त्रास देत आहेस. स्वप्नील त्याच्या वडिलांपेक्षा नालायक होता. तो त्याच्या वडिलांना म्हणाला, आता पप्पा यांची मुलगी आहेच तेवढी सुंदर. तिला पाहून प्रत्येकाचं मन तिच्यावर येतं. तुम्ही पाहिलं तर तुम्हाला पण ती आवडेल. कपूर साहेब हसले आणि म्हणाले, एकदा नक्कीच त्या मुलीला भेटावं लागेल. स्वप्नील म्हणाला, तुम्ही सांगितलं तर तिला उचलायचे का? सरळ मार्गाने ऐकत नाहीये ती. कल्याणी आणि आशिष आश्चर्यचकित होऊन त्या बापलेकाचा मूर्खपणा पाहू लागले. ज्या प्रकारे बाप आणि मुलगा त्यांच्या मुलीच्या प्रतिष्ठेचे धिंदोडे काढत होते आणि अपशब्द बोलत होते, कल्याणीला हे सर्व सहन झालं नाही. ती उठली आणि जोरात स्वप्नीलच्या कानाखाली वाजवली. कपूर साहेबांच्या समोर त्यांच्या एकुलत्या एक मुलावर कल्याणीने हात उचलला होता. हे त्यांना कुठे सहन होणार होतं? स्वप्नीलने रागात येऊन कल्याणीला मारण्यासाठी हात उचलला. त्याच वेळेस मागून स्वप्नीलची आई ओरडली, स्वप्नील! स्वप्नीलचा हात तिथेच थांबला. त्याने रागात त्याच्या आईकडे पाहिलं आणि रागात तिकडून निघून गेला. कल्याणीने स्वप्नीलच्या आईला पाहिलं तर पाहतच राहिली. तिला विश्वासच बसत नव्हता. तिच्यासमोर 20 वर्षानंतर समीक्षा उभी आहे. आशिषला पण आश्चर्य वाटले. समीक्षाच्या डोळ्यात असह्यता दिसत होती. तिने दोन्ही हात जोडले आणि स्वप्नीलच्या बदल्यात तिने क्षमा मागितली. परिस्थिती अशी झाली होती तेव्हा आशिषला तिकडे थांबणे योग्य वाटत नव्हते. आशिष कल्याणीचा हात धरून तिकडून निघून गेला. आशिष कल्याणीला घेऊन निघून गेला, परंतु त्याला त्याच्या डोळ्यावर विश्वास बसत नव्हता. कल्याणी डोक्यावर हात ठेवून विचारात हरवली होती आणि ती एकाएकी बोलली, स्वप्नील समीक्षाचा मुलगा आहे. आशिष, स्वप्नील समीक्षाचा मुलगा आहे म्हणजे तुम्हाला समजत आहे का? आशिष म्हणजे स्वप्नील आपलाच मुलगा आहे. आशिष कल्याणीला ओरडून म्हणाला, तो मुलगा आपला मुलगा नाहीये. आपला मुलगा एवढा नालायक असू शकत नाही. पृथ्वीला पाहिलं आहेस ना? आपल्या पृथ्वीमध्ये आणि त्या मुलामध्ये जमीन आकाशचा फरक आहे. अगं कल्याणी, ते आपलाच काय, समीक्षाचा पण मुलगा नाहीये. तो फक्त कपूर साहेबांचा मुलगा आहे. त्यांच्या अंगात आपलं रक्त नाही आणि समीक्षाचं पण रक्त नाही. फक्त आणि फक्त कपूर साहेबांचे संस्कार आणि त्यांचा धिक्कार आहे. इथून पुढे कधीच त्या मुलाला आपला मुलगा म्हणू नकोस. त्याने आपल्या राजनंदिनीला कशा प्रकारे त्रास दिला आहे. एवढी घाणेरडी वागणूक, इतके घाण विचार आपल्या मुलाचे कधीच नसू शकतील. आपल्याला आता घरी जायला हवं. राजनंदिनीला आपली गरज आहे. कल्याणी म्हणाली, एवढे श्रीमंत लोक असून एवढे घाण विचार यांचे? मला विश्वास बसत नव्हता. हा माणूस त्याच्या मुलाच्या नालायकपणावर हसत होता. त्या माणसाला थोडी तरी जाणीव आहे का? तो कोणाबद्दल बोलत होता? त्याची स्वतःची मुलगी आहे ती. आशिष पुन्हा कल्याणीवर ओरडला आणि म्हणाला, बस कर कल्याणी. राजनंदिनी आपली मुलगी आहे आणि हेच सत्य आहे. पृथ्वी आपला एकुलता एक मुलगा आणि राजनंदिनी आपली एकुलती एक मुलगी आहे. आपले 2 मुलं आहेत आणि 2च मुलं नेहमी राहतील. त्या मुलाने माझ्यासमोर येऊन त्याचं नाक घासलं ना, तरीही मी त्याला माझा मुलगा कधीच म्हणणार नाही. त्याला एका मुलीचा आदर करता येत नाही. मुलीची प्रतिष्ठा घालवायला बसला आहे. तो माणूस म्हणण्याच्या लायकीचा नाही. आता समजत आहे का तुला? समीक्षाने तिच्या मुलीला तिच्यापासून का लांब केलं? बोलत असताना आशिषने कल्याणीला गाडीत बसवलं आणि तिकडून निघून गेला. घरी आल्यानंतर राजनंदिनी तिच्या आईच्या गळ्यात पडली आणि म्हणाली, काय झालं आई? त्या लोकांसोबत बोलणं झालं आहे का? काय म्हणाले ते लोक? ते लोक समजावतील ना त्याला? कल्याणी काय बोलणार?
तिने राजनंदिनीच्या डोक्यावर हात फिरवला आणि म्हणाली, तू घाबरू नकोस, आम्ही सर्व आहे तुझ्यासोबत, तो काही करू शकणार नाही. राजनंदिनीला थोडासा धीर देत कल्याणी म्हणाली. राजनंदिनी सर्व ताणतणाव विसरून अभ्यास करायला बसली. दुसऱ्या दिवशी जेव्हा पण राजनंदिनी घरी किंवा घरातून बाहेर असायची तेव्हा कोणी ना कोणी तिच्यासोबत नक्कीच असायचं. पृथ्वीला याबद्दल काहीच माहीत नव्हतं. राजनंदिनीला कॉलेजला सोडण्याची जबाबदारी कधी कल्याणीची असायची तर कधी पृथ्वीची. स्वप्नीलला संधीच भेटत नव्हती. कल्याणी गेल्यानंतर समीक्षाने स्वप्नीलला खूप मारलं होतं आणि त्याचा मोबाईल पण हिसकावून घेतला होता. त्यामुळे स्वप्नीलजवळ राजनंदिनीचा नंबर पण नव्हता आणि तो एवढ्या सहजासहजी राजनंदिनीला सोडू पण शकत नव्हता. मनात प्लॅन करून स्वप्नीलने राजनंदिनीच्या कॉलेजची डुप्लिकेट ID बनवली आणि कॉलेजच्या आत जाऊन तिचे अपहरण केले. पृथ्वी राजनंदिनीला घरी नेण्यासाठी कॉलेजमध्ये आला, परंतु खूप वाट पाहिली तरी राजनंदिनी त्याला कुठेच दिसत नव्हती. पृथ्वी घरी आला आणि कल्याणीला म्हणाला, आई, राजनंदिनी घरी आली आहे का? कल्याणी म्हणाली, नाही. तू तिला आणायला जाणार होतास ना? पृथ्वी म्हणाला, नाही आई, मी कॉलेज संपण्याच्या अगोदर कॉलेजच्या बाहेर उभा होतो, परंतु राजनंदिनी बाहेर आलीच नाही. मी राजनंदिनीच्या मैत्रिणींना पण विचारलं, परंतु त्यांना पण राजनंदिनीबद्दल काहीच माहिती नव्हतं. कल्याणी अतिशय घाबरून गेली होती. तिला घाबरलेलं पाहून पृथ्वी म्हणाला, मी पण या कुटुंबाचा एक भाग आहे. आई, राजनंदिनीसोबत काय होत आहे हे जाणून घेण्याचा मला पूर्ण हक्क आहे. बहीण आहे ती माझी. शेवटी एवढी सुरक्षा का दिली जात आहे तिला? या अगोदर असं नव्हतं. तू पण एवढी काळजी करत नव्हतीस आणि पप्पा पण. कोणते पालक त्यांच्या मुलीवर एवढी तीक्ष्ण नजर ठेवतात? पृथ्वीचं बोलणं ऐकून कल्याणीला आता पृथ्वीपासून सर्व काही लपवणे योग्य वाटत नव्हते. तेव्हाच तिने स्वप्नीलच्या सर्व गोष्टी एक एक करून पृथ्वीला सांगितल्या. पृथ्वीला थोडा पण संशय नव्हता, पण स्वप्नील नेहमी पृथ्वीसमोर यायला घाबरत होता. त्याने माझ्या बहिणीसोबत असं करण्याची हिंमत कशी केली? राजनंदिनी गायब आहे तर या सर्वांमध्ये स्वप्नीलचाच हात असेल तर आज पृथ्वी त्याला सोडणार नव्हता. तो लगेचच त्याची बाईक घेऊन घरातून बाहेर निघाला आणि स्वप्नील ज्या ठिकाणी असू शकतो अशा ठिकाणी गेला. स्वप्नीलच्या मित्रांकडून स्वप्नीलबद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न केला, परंतु कोणाकडून काहीच समजलं नाही. त्याला शोधत शोधत पृथ्वी स्वप्नीलच्या गेस्ट हाऊसवर पोहोचला. तिकडे त्याला राजनंदिनी जखमी अवस्थेत सापडली. तिला पाहून पृथ्वीचं हृदय हादरून गेलं. तो लगेचच त्याच्या बहिणीला घेऊन हॉस्पिटलमध्ये गेला. हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर तो सर्वात अगोदर राजनंदिनीला ॲडमिट करण्यासाठी गेला, परंतु तिकडे त्याला पोलीस केस आहे म्हणून ॲडमिट करण्यापासून रोखले. पृथ्वीने रागात येऊन डॉक्टरांची कॉलर पकडली. तो हॉस्पिटलच्या नियमांचे उल्लंघन करणार नव्हता. त्यामुळे हार पत्करून पृथ्वीने पोलिसांना फोन केला आणि सर्व काही सांगितलं. त्यानंतर त्याने कल्याणीला फोन करून राजनंदिनीसोबत झालेल्या घटनेबद्दल सर्व काही सांगितलं. कल्याणी आणि आशिष जेव्हा हॉस्पिटलमध्ये पोहोचले तोपर्यंत पोलीस तिकडे आलेले होते. कपूर साहेबांच्या मुलावर कारवाई करण्यासाठी पोलीस निष्काळजीपणा करत होते, परंतु जेव्हा पृथ्वीने वरिष्ठ अधिकाऱ्यापर्यंत जाण्याची धमकी दिली तेव्हा पोलिसांनी रिपोर्ट घेतला. त्यानंतर राजनंदिनीला ॲडमिट केलं गेलं आणि तेव्हा तिच्यावर उपचार चालू झाले. कल्याणी तिच्या मुलीला अशा अवस्थेत पाहून पांढरी पडली होती. तिला विश्वास बसत नव्हता. तिच्या मुलीची अशी अवस्था करणारा दुसरा तिसरा कोणी नसून तिचा स्वतःचा मुलगा आहे. त्याला भेटण्यासाठी कल्याणी दिवसरात्र देवाजवळ प्रार्थना करत होती. पोलिसांनी जाण्याअगोदर आशिष आणि कल्याणीसमोर एक पेपर ठेवला आणि त्यावरती सही करायला सांगितली, कारण स्वप्नील विरोधात FIR नोंदवली जावी. कल्याणी विचारात हरवली, स्वतःच्या मुलाच्या विरोधात FIR कशी नोंदवावी. डॉक्टर बाहेर आले तेव्हा पृथ्वीने त्यांना प्रश्न विचारला, डॉक्टर, माझी बहीण कशी आहे? काय झालं आहे तिच्यासोबत? डॉक्टरांनी आशिष आणि कल्याणीकडे पाहिलं आणि त्यांच्याजवळ येऊन म्हणाल्या, फ्रस्ट्रेशन. ज्याने पण केलं आहे त्याने त्याचा पूर्ण फ्रस्ट्रेशन तुमच्या मुलीवरती काढला आहे. रेप नाही केला पण शारीरिक हल्ला केला आहे. तिच्यावर झालेला हल्ला पाहून त्या माणसाच्या मानसिकतेवर हेच सिद्ध करता येतं. या प्रकारे तेच लोक वागतात जे त्यांचा हेतू साध्य करू शकत नाहीत. त्यांचा सर्व राग, त्यांची निराशा तोपर्यंत त्या मुलीवर काढतात जोपर्यंत त्या मुलीमध्ये थोडा पण जीव बाकी राहत नाही. राजनंदिनी नशीबवान आहे, ती वाचली आहे, पण कमीत कमी 1 आठवडा तिला हॉस्पिटलमध्ये राहावं लागेल. बाह्य जखमा आहेत आणि शरीराच्या जखमा भरण्यासाठी जास्त वेळ लागणार नाही, पण तुम्हाला तिच्या मनावर झालेल्या जखमा भरण्याचा प्रयत्न करावा लागेल. ते सोपं नाही. एवढं बोलून डॉक्टर निघून गेली. पृथ्वीने कल्याणीच्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाला, आई, अजून विचार करत आहेस का? सही कर पेपरवर. आपण त्या मुलाला याची शिक्षा देणार आहोत. माझ्या बहिणीसोबत असं करण्याची त्याची हिंमत कशी झाली?
सोडणार नाहीये मी त्याला. कल्याणीचे हात थरथर कापू लागले. आशिष कल्याणीच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाला, कोण पण माणूस आपलं का असेना, किती का मोठा असेना, एका स्त्रीच्या सन्मानापुढे काहीच नाही. सही कर कल्याणी, आपण त्या मुलाला असं नाही सोडू शकत. कल्याणीला विचार करताना पाहून पृथ्वी म्हणाला, पप्पा तुम्ही सही करा. आशिष म्हणाला, नाही, हे काम कल्याणीच करणार आहे. कल्याणीने थरथरत्या हाताने पेपरवरती सही केली. पोलिसांनी राजनंदिनीचं विधान ऐकलं तेव्हा राजनंदिनीने स्वप्नीलचे नाव सांगितले. कल्याणीसाठी ही तिच्या आईपणाची सर्वात मोठी परीक्षा होती. एकीकडे मुलगा ज्याला तिने जन्म दिला आणि दुसरीकडे मुलगी जिला तिने हृदयाच्या जवळ ठेवून तिचा सांभाळ केला. शेवटी मुलींना किती परीक्षा पास कराव्या लागतात हा विचार करून कल्याणी रडत होती. कपूर साहेबांच्या एकुलत्या एक मुलाच्या विरोधात केस झाली होती. हे ऐकून गोंधळ चालू झाला. कपूर साहेबांनी कल्याणी आणि तिच्या संपूर्ण कुटुंबावर केस वापस घेण्यासाठी दाब निर्माण केला. तेव्हा कल्याणीने महिला आयोगाचा दरवाजा वाजवला, कारण यावेळी तिच्या सपोर्टला कोणीच उभा राहण्याची हिंमत करत नव्हतं. महिला आयोगाला ही बातमी समजताच मीडियावाल्या लोकांना हे समजलं. मीडियाने कपूर साहेबांच्या विरोधात कल्याणीचे समर्थन केले. परंतु यावेळी राजनंदिनीच्या अडचणी अजून वाढल्या होत्या. मीडियावाले घराच्या बाहेर उभा होते आणि राजनंदिनीला घरातून बाहेर निघणे कठीण झाले होते. एकतर राजनंदिनी अगोदरच मानसिक त्रासात होती आणि राहिलेली मीडियावाल्यांनी पूर्ण केली होती. कपूर साहेबांच्या वकिलांनी त्यांना एक उपाय सांगितला. कपूर साहेब, या अगोदर चार्जशीट दाखल होण्या अगोदर हे प्रकरण थांबवावं लागेल. एकदा जर चार्जशीट कोर्टात दाखल झाली तर हे केस संपवणं अशक्य आहे. कोर्टाच्या बाहेर हे सर्व प्रकरण संपवण्याचा एकच पर्याय आहे. कपूर साहेबांनी पुढे बोलण्याचं सिग्नल दिलं. तेव्हा वकील साहेबांनी सांगितलं, जर स्वप्नील आणि त्या मुलीचा साखरपुडा झाला तर सध्या तरी शिक्षणाच्या निमित्त सांगून या लग्नाला लांबणीवर टाकले 2-3 वर्षांसाठी. त्यानंतर लग्न करण्याची काहीच गरज पडणार नाही. आपण हे लग्न मोडून टाकू. तोपर्यंत सर्व काही शांत होईल आणि कोणाचंच या गोष्टींकडे लक्ष जाणार नाही. सर्व काही आपापसात चर्चा करून संपून जाईल आणि कोर्टाच्या पायऱ्या चढण्यापासून आपली सुटका होईल. कपूर साहेबांना हे सर्व मान्य नव्हतं, पण त्यांच्यावर प्रेशर टाकलं जात होतं. त्यांच्या व्यवसायावर पण याचा परिणाम होऊ लागला. त्यामुळे त्यांनी वकिलांचं म्हणणं ऐकलं. फक्त साखरपुडा करायचा होता, त्यानंतर लग्न मोडलं असतं. त्याच दिवशी संध्याकाळी कपूर साहेब आशिषच्या घरी गेले. त्यांना पाहताच कल्याणीला राग आला आणि राजनंदिनी पळत तिच्या रूममध्ये गेली. घरात आलेल्या पाहुण्यांचे स्वागत करणे कल्याणीची अडचण होती. त्यामुळे तिने त्यांना बसायला सांगितले. कपूर साहेब सरळ मुद्द्यावर आले. कल्याणीसमोर स्वप्नील आणि राजनंदिनीच्या लग्नाची मागणी घालत होते. जेव्हा पृथ्वीने हे सर्व ऐकलं तेव्हा त्याला अतिशय राग आला आणि तो म्हणाला, तुमची हिंमत कशी झाली एवढं वाईट विचार करण्याची? तुम्हाला असं वाटलं का तुम्ही काहीही बकवास करणार आणि आम्ही तुमचं ऐकून घेऊ? तुम्ही विचार कसा केला माझ्या बहिणीचं लग्न तुमच्यासारख्या निर्लज्ज लोकांच्या मुलाशी करू? माझी बहीण आमच्यावर ओझं झाली नाही आहे. जेवढं निर्लज्ज तुमच्या मुलाचे विचार आहेत तेवढेच निर्लज्ज तुमचे पण विचार आहेत. तुमच्या घरात पाठवण्यापेक्षा मी माझ्या बहिणीला गोळी मारेल. तुमचा मोठेपणा तुम्ही दुसऱ्यांना दाखवा. तुमच्या मुलाने जे काही केलं आहे त्याची कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे. माझी बहीण पहिली शिकार नाही आहे त्याची, आणि याची काय शाश्वती तुमच्या घरात माझ्या बहिणीसोबत वाईट होणार नाही? कपूर साहेब रागात येऊन उभा राहिले आणि म्हणाले, एवढं सगळं झाल्यानंतर तुझ्या बहिणीसोबत कोण लग्न करणार आहे? अरे मी तर सभ्यपणे तुमच्या घरी मागणी घालण्यासाठी आलो होतो. कल्याणी काही बोलणार तेव्हाच पृथ्वी म्हणाला, माझी बहीण आयुष्यभर कुमारिका राहील तरीही चालेल, परंतु तुमच्यासारख्या वाया गेलेल्या मुलाच्या हातात तिचा हात कधीच देणार नाही. तिचा जोडीदार स्त्रियांचा आदर करणारा असेल. आणि हे संस्कार तुमच्या घरात नाहीत. आमच्या घराचे संस्कार येणाऱ्या पाहुण्यांना अपमानित करावे असे नाही. जर तुम्हाला तुमचा अपमान करून घ्यायचा नसेल तर तुम्ही गप्पा आलात तसे वापस जा आणि यापुढे आमच्या घरी येण्या अगोदर थोडे संस्कार सोबत घेऊन या, कारण त्याशिवाय आम्ही कोणालाच आमच्या घरात येऊ देत नाहीत. आणि त्याचसोबत अपेक्षा करतो यापुढे तुम्ही आमच्या घरी येऊ नये. कपूर साहेब तिकडून निघून गेले. ते गेल्यानंतर आशिष कल्याणीला म्हणाला, हा आहे आपला मुलगा जो स्त्रियांचा आदर करतो आणि स्वतःच्या बहिणीसाठी भांडायला तयार असतो. चार्जशीट कोर्टात दाखल करण्यात आली आणि कायदेशीर कारवाई सुरू झाली. जी लेडी इन्स्पेक्टर राजनंदिनीची केस हँडल करत होती ती कपूर साहेब आणि त्यांचं संपूर्ण कुटुंबावर खूप खुन्नस खात होती, कारण ही पहिली कारवाई नव्हती स्वप्नील विरोधात. या अगोदर बऱ्याच मुलींच्या कुटुंबातील लोकांनी स्वप्नील विरोधात तक्रार नोंदवली होती, परंतु त्या लोकांवर दाब टाकण्यात आला होता.
त्यामुळे त्यांनी केस मागे घेतली होती, कारण त्यांच्या मुलीवर अजून काही संकट यायला नको. कल्याणी आणि तिच्या कुटुंबातील सर्व लोकांना एकत्रित पाहून लेडी इन्स्पेक्टरला अतिशय आनंद झाला होता. त्या म्हणाल्या, मला वाटलं तुम्ही पण त्या लोकांप्रमाणे असणार ज्यांनी कपूर साहेबांच्या भीतीने केस मागे घेतली होती. परंतु हे समजल्यानंतर आनंद झाला. तुम्ही तुमच्या मुलीसाठी कोणत्या पण मोठ्या संकटावर मात करू शकतात आणि तुमचे कुटुंब तिला कशा प्रकारे प्रोटेक्ट करू शकतं. मुलीचे नाव खराब होऊ नये म्हणून लोक पोलीस तक्रार करत नाहीत. कल्याणी म्हणाली, मी आई आहे, पण त्या अगोदर एक महिला आहे. जर महिला त्या महिलाला समजून घेणार नाही तर कोण समजून घेईल. आज मी मागे सरकले तर माहीत नाही कितीतरी मुलींसोबत असे कृत्य होत राहतील. तो मुलगा माहीत नाही किती मुलींसोबत असे कृत्य करणार आहे. माझ्या मुलीमुळे दुसऱ्यांच्या मुलींना वाचवू शकते. पोलीस इन्स्पेक्टर कल्याणीचं बोलणं ऐकून प्रभावित झाली आणि कल्याणीच्या खांद्यावर हात ठेवून तिकडून निघून गेली. कोर्टात केस दाखल झाल्यामुळे कपूर साहेब खूप घाबरले होते. स्वप्नीलला त्यांनी लहानपणापासून मोकळीक दिली होती, त्यामुळे तो कोणत्या पण थराला जात होता. त्यांच्या चुका त्यांना कोणी सांगितल्या तर ते स्वप्नीलला रागवण्याविरुद्ध त्याचं समर्थन करत होते. आता तो मुलगा आहे, मनात येईल ते करू शकतो, याच विचाराने स्वप्नीलच्या अशा कृत्यांना हवा मिळत होती आणि ते चुकीच्या मार्गावर जात होता. कपूर साहेबांनी समीक्षाला स्वतःजवळ बोलवलं आणि तिला म्हणाले, माझ्या तर कोणत्याच बोलण्याचा काहीच फरक पडत नाहीये त्या लोकांवर, पण तू स्त्री आहेस. तू जाऊन त्यांना बोल, तुझ्या एकुलत्या एक मुलासाठी त्यांची क्षमा माग. कदाचित ते लोक तक्रार मागे घेतील. त्या बदल्यात त्या लोकांना पाहिजेत तेवढे पैसे मी द्यायला तयार आहे. एवढे पैसे मिळतील ते आयुष्यभर बसून खातील, परंतु त्यासाठी तुला तुझ्या मुलाला वाचवावं लागेल. तुझा मुलगा तुरुंगात जाऊन सडून जाईल. तुला असं झालेलं चालेल का? बघू शकशील का तुझ्या मुलाला आयुष्यभर तुरुंगामध्ये गेलेलं? समीक्षा काहीच न बोलता रूममधून बाहेर पडली. तिचं मन कासावीस झालं होतं. तिच्या पतीचं म्हणणं ऐकून ती सरळ कल्याणीच्या घरी गेली. समीक्षाला स्वतःच्या घरी आलेलं पाहून कल्याणी चकित झाली. आशिषने पाहिलं तेव्हा त्याने दोघींना घरातील छतावरती पाठवलं, कारण त्या दोघींचं बोलणं कोणाला ऐकायला जाऊ नये म्हणून. कल्याणीने दोन्ही हातांची घडी घातली आणि समीक्षासमोर उभं राहून म्हणाली, आता तूच सांग, तू इकडे काय करण्यासाठी आली आहेस? तुझ्या पतीसारखं तू पण काही ऑफर घेऊन आली आहेस का? नाही कल्याणी, मी ऑफर घेऊन आले नाही. त्या खोट्या नात्यांवरचा पडदा बाजूला करण्यासाठी आले आहे. जे मी तुला बोलले ते खोटं बोलले. जे मी तुझ्यासोबत वागले आहे कल्याणी, स्वप्नील तुझा मुलगा आहे. त्याला तूच जन्म दिला आहेस. तुझ्या मुलाला तू तुरुंगात पाठवणार आहेस का? कल्याणी हसत म्हणाली, स्वप्नील माझा मुलगा आहे का? चला, हे तर तू सांगितलंस, परंतु हे कसं विसरलीस? राजनंदिनी माझी मुलगी आहे. जन्म तू दिलास तरीही. तुझी चूक नाही, आपला समाजच तसा आहे. मुलांना आठवणीत ठेवलं जातं, मुलींना मात्र विसरलं जातं. जेव्हा तुला आठवत नाही राजनंदिनीला तू जन्म दिला आहेस, तेव्हा मी तरी कसा विश्वास ठेवू? माझ्या राजनंदिनीसाठी कोणासोबत भांडण करशील? तुला वाटतं मला माहीत नाही? राजनंदिनी जेव्हा मोठी झाली तेव्हा तिचा रंगरूप पाहून मला समजलं होतं. मीच काय, आशिषला पण सत्य माहीत आहे, कारण राजनंदिनी तुझ्यासारखी दिसते. तुला काय वाटतं मला माहीत नाही? स्वप्नीलला कोणी जन्म दिलाय ते? आशिष बरोबर बोलत होता. तो मुलगा आमचा कधीच असू शकत नाही, कारण आमचा पृथ्वी स्त्रियांचा आदर करतो. तुझ्या मुलासारखा नाहीये. त्याच्या अंगात रक्त नाही, घाण विचार फिरतात. तुझं बोलणं संपलं असेल तर तू जाऊ शकतेस. तसं पण एवढ्या रात्री आम्ही घराचे दरवाजे उघडे ठेवत नाहीत. मुलगा असो अथवा मुलगी, दोघं पण घराच्या आत असतात. तुम्हाला भेटून आम्हाला आनंद झाला नाही. मिसेस समीक्षा कपूर. समीक्षाला तिकडे थांबावं वाटलं नाही. कल्याणीचे असे वागणे पाहून समीक्षा तिकडून निघून गेली. आशिष कल्याणीला मिठी मारत म्हणाला, मला आज तुझा अभिमान वाटत आहे. रक्ताच्या नात्यांपेक्षा मानलेले नाते श्रेष्ठ असतात. समीक्षा हार पत्करून घरी आली होती आणि घरातील मंदिरासमोर बसून दोन्ही हात जोडले. उद्या बरंच काही होणार आहे. उद्या कोर्टाची तारीख होती. ज्या मुलाला एवढं प्रेमाने सांभाळलं होतं त्याला शिक्षा होणार होती. आता ती काय करणार? नंतर तिच्या मनात विचार आला, राजनंदिनी पण तिचीच मुलगी होती, तिची स्वतःची मुलगी. कल्याणी माझ्या मुलीसाठी स्वतःच्या मुलाच्या विरोधात उभा होती. विचार करून समीक्षाला विचित्र वाटत होतं. समीक्षा तिच्या विचारात हरवून गेली होती. तिला समजलंच नाही तिच्या साडीचा पदर मंदिरातील दिव्याजवळ गेला आहे आणि पदराला आग लागली आहे. घरातील एक मोलकरणीने पाहिलं. ती पळत गेली आणि तिच्या पदराची आग विझवत म्हणाली, मालकीनबाई लक्ष कुठे आहे? देवाच्या भक्तीमध्ये एवढं हरपून कसं चालेल? तुम्हाला शुद्धच राहिली नाहीये. देवाला मनातील इच्छा सांगणे वेगळी गोष्ट आहे, पण देवाकडून अपेक्षा ठेवणं चुकीचं आहे. आत्ता साडीच्या पदराने आग पकडली होती.
जर काही झालं असतं तर देवाला नसतं तुम्हाला वाचवण्यासाठी. तुम्हाला काहीतरी करावं लागतं. देव कोणाला तरी पाठवतो, तो स्वतः येत नसतो. आपल्याला स्वतःचं रक्षण स्वतः करावं लागतं. प्राण्यांपासून असो किंवा माणसांपासून, नाहीतर आपल्या लोकांपासून. त्या मोलकरणीने सर्व काही सहज बोलली होती का? तिच्या बोलण्यामागे कोणता उद्देश होता ती तिलाच माहीत होतं. परंतु तिच्या बोलण्याने समीक्षाला बरंच काही समजलं होतं. कोर्टात सर्वजण आले होते. दोन्ही बाजूंच्या वकिलांनी आरोप लावायला चालू केलं होतं. स्वप्नील त्याच्या वडिलांसोबत कोर्टात आला होता. त्याच्या चेहऱ्यावर थोडं पण पश्चाताप दिसत नव्हता. त्याला पाहून असं वाटत नव्हतं त्याने काही गुन्हा केला आहे. राजनंदिनीने जेव्हा त्याला पाहिलं तेव्हा तिने कल्याणीचा हात पकडला. तिच्या मागे आशिष उभा होता आणि तेव्हाच पृथ्वीने राजनंदिनीच्या खांद्यावर हात ठेवला. संपूर्ण कुटुंब राजनंदिनीच्या सोबत उभं होतं, त्यामुळे तिला घाबरण्याची गरजच नव्हती. परंतु स्वप्नीलने तिच्या मनात अशा प्रकारे भीती घातली होती, त्यामुळे मनात असलं तरीही ती भीती घालू शकत नव्हती. स्वप्नीलच्या वकिलांनी राजनंदिनीवरच नाही तर तिच्या कुटुंबावर शिष्टाचाराचा आरोप केला होता. कारण दोन्ही कुटुंब एकच व्यवसाय करत होते. परंतु राजनंदिनीच्या वकिलांनी बरेच पुरावे कोर्टासमोर सादर केले होते. अशा प्रकारे स्वप्नीलने राजनंदिनीसोबत वाईट कृत्य केले होते. गेस्ट हाऊसच्या बाहेर लावलेला CCTV फुटेज क्लिप या गोष्टीचा पुरावा होता. आणि दुसऱ्या कुटुंबातील सदस्य पण साक्ष द्यायला आले होते. ज्यांनी स्वप्नीलबद्दल तक्रार मागे घेतली होती त्यांनी कोर्टात साक्ष दिली. कपूर साहेबांना त्यांच्या वकिलांनी सांगितले होते त्यांची बाजू मजबूत आहे, त्यामुळे केस हरण्याचा प्रश्नच येत नाही. शेवटच्या क्षणापर्यंत ते गोष्टी फिरवत राहतील. नंदिनी जखमी अवस्थेत स्वप्नीलच्या मित्राच्या गेस्ट हाऊसमध्ये सापडली होती आणि हीच गोष्ट स्वप्नीलच्या बाजूने जात होती. वकिलांनी स्वप्नीलच्या मित्राला बोलवलं. तो मित्र जागेवर उठून ओरडला, नाही जज साहेब, ते गेस्ट हाऊस माझं असलं तरीही त्याची चावी स्वप्नीलजवळ होती आणि ही गोष्ट मी सिद्ध करू शकतो. आमच्या गेस्ट हाऊसच्या बाहेर सिक्युरिटी कॅमेरा लावलेला आहे, त्यात तुम्ही स्पष्ट पाहू शकता. स्वप्नील तिकडे राजनंदिनीला जबरदस्तीने घेऊन गेला होता. कपूर साहेब आता मात्र डोकं धरून खाली बसले होते आणि अतिशय रागात त्यांनी स्वप्नीलच्या मित्राकडे पाहिलं. आता स्वप्नीलच्या चेहऱ्यावर चिंता दिसत होती, कारण त्याला त्याचे वडील चिंतेत दिसत होते. वकील साहेब म्हणाले, जज साहेब, जर स्वप्नीलमध्ये माणुसकी नसती तर त्या मुलीवर रेप झाला असता. असे काही झाले नाही. याचा अर्थ त्या दोघांमध्ये फक्त बाचाबाची झाली होती. नक्कीच या मुलीने असे काही कृत्य केले असणार, त्यामुळे माझ्या क्लायंटला राग आला असेल. त्यांना खरोखरच राग आला असता तर त्यांनी फक्त मारले नसते, अजून काही केलं असतं. तसे पण माझ्या क्लायंटचे वय 18 वर्ष पूर्ण झालेले नाही, त्यामुळे त्यांच्यावर दया दाखवली जावी. बोलत असताना वकिलांनी स्वप्नीलचे जुने डुप्लिकेट शाळेचे मार्क्स मेमो कोर्टात सादर केले. वकिलांचं बोलणं ऐकून कल्याणी रागात म्हणाली, नाही जज साहेब, स्वप्नीलचं वय तेवढंच आहे जेवढं राजनंदिनीचं वय आहे. जज साहेबांनी कल्याणीला बसायला सांगितले. वकिलांनी उलट कल्याणीवर त्यांच्या मुलीचा वापर करताय असा आरोप केला आणि कोर्टात हे सिद्ध करू लागले. व्यावसायिक दुश्मनी असल्यामुळे कल्याणी आणि आशिषने त्यांची मुलगी राजनंदिनीचा वापर किलरप्रमाणे केला होता आणि स्वप्नील विरोधात खूप मोठा डाव आखला होता. अशा प्रकारे खोटे पुरावे त्यांनी कोर्टात सादर केले. या केसमध्ये राजनंदिनीचा फोन सर्वात मोठा पुरावा होता, परंतु पोलीस कस्टडीमधून त्याला गायब केलं होतं. या केसचा निकाल त्यांच्या बाजूने येतो की काय हा विचार करून कपूर साहेबांच्या चेहऱ्यावर हास्य आले. जज साहेबांनी स्वप्नीलच्या बाजूने निकाल देण्यासाठी म्हणाले, स्वप्नीलने जे काही केलं ते कोणाच्या पण बोलण्यावरून केलं असेल, परंतु स्त्रियांवर हात उचलणे आणि त्यांना अशा रीतीने जखमी करणे कायद्याने गुन्हा आहे. काहीही झालं तरीही स्वप्नीलला याचा दंड आणि शिक्षा दोन्हीही भोगावं लागेल. म्हणत असताना त्यांनी निर्णय घेत सही करणार तेवढ्यात समीक्षा जोरात ओरडली, थांबा जज साहेब, मला पण काही बोलायचं आहे. जज साहेबांनी परवानगी दिली तेव्हा समीक्षाने न्यायालयात बोलायला चालू केलं. काहीही निर्णय घेण्याअगोदर माझं म्हणणं ऐकून घ्या. तुमच्यासमोर जे कागदपत्र सादर केले आहेत ते खोटे आहेत. स्वप्नीलचं वय राजनंदिनी एवढंच आहे, कारण ते दोघं एकाच दिवशी एकाच हॉस्पिटलमध्ये जन्मलेले आहेत. समीक्षाचं बोलणं ऐकून सर्वजण चकित झाले होते. शेवटी समीक्षाला काय सांगायचं होतं आणि तिला हे कसं माहीत? जज साहेबांनी तिला प्रश्न केला. तेव्हा समीक्षा म्हणाली, जज साहेब, आमचे वकील साहेब एका आईवर आरोप करत आहेत. त्यांनी त्यांच्या मुलीला माझ्या मुलाच्या विरोधात वापरलं आहे, परंतु सत्य वेगळंच आहे. सर्व काही हातातून निसटून जाताना पाहून कपूर साहेब म्हणाले, जज साहेब, माझ्या बायकोची मानसिक आरोग्य ठीक नाही. ही न्यायालयाचा वेळ वाया घालवत आहे. समीक्षा अतिशय रागात म्हणाली, माझे मानसिक आरोग्य चांगले आहे. कपूर साहेब, तुम्हाला तुमची प्रतिष्ठा खराब करायची नसेल तर तुम्ही शांत बसा. तर ती वकिलांकडे पाहत म्हणाली, तुम्ही एका आईवर आरोप केला आहे. तुम्हाला काय माहीत आहे
त्यांच्याबद्दल. ती स्वतःच्या मुलाविरोधात उभा राहिली आहे. ती आई कशी असू शकते? स्त्रीच्या सन्मानासाठी एक आई आपल्या मुलाला शिक्षा देणार आहे, तेव्हा ती चुकीची कशी असू शकते? मी खरं बोलत आहे जज साहेब. मला कसं माहीत राजनंदिनी आणि स्वप्नील एकाच दिवशी एकाच हॉस्पिटलमध्ये जन्मले आहेत? मी सांगते तुम्हाला सर्व सत्य. काही वर्षांपूर्वी जेव्हा मी पहिल्यांदा गरोदर होते तेव्हा माझ्या पोटातील बाळाला मारून टाकले होते, कारण ती एक मुलगी होती. दुसऱ्यांदा मी गरोदर होते तेव्हा मी माझ्या सासरपासून लांब माझ्या माहेरी राहायला आले, त्यामुळे माझ्या बाळाला जन्म देऊ शकले. नेहमी मी देवाला प्रार्थना करत होते मला यावेळेस मुलगा व्हावा. मुलगी झाली तर तिचे वडील तिला मारून टाकतील. पण देवाने माझी प्रार्थना ऐकली नाही आणि मी एका मुलीला जन्म दिला. कल्याणी पण त्याच हॉस्पिटलमध्ये होती आणि तिला मी ओळखत होते. तिने 2 जुळ्या मुलांना जन्म दिला होता. जेव्हा मला ही बातमी समजली तेव्हा नर्स आपापसात बोलत होत्या, कल्याणीला जुळी मुलं झाले आहेत. मी त्यातील एका नर्सला पैसे दिले आणि तिला सांगितले त्यातील एक बाळ मला दे आणि माझी मुलगी तिच्या बाळाच्या जागेवर ठेवून दे. अशा प्रकारे पैशाचा लोभ दाखवून कल्याणीच्या ओटीत माझी मुलगी टाकली आणि तिचा मुलगा माझ्यासोबत घेऊन आले. हो जज साहेब, ती आई माझ्या मुलीसाठी स्वतःच्या मुलाच्या विरोधात उभा आहे. स्वप्नील कल्याणीचा मुलगा आहे आणि राजनंदिनी माझी मुलगी आहे. सत्य माहीत असूनही त्या आईने माझ्या मुलीला प्रोटेक्ट केला आहे. असं का होतं जज साहेब? मुली समाजासाठी महत्त्वाच्या नाही आहेत का? आमचं काहीच अस्तित्व नाही आहे का? मुलं देवाचा अवतार आहेत का? मुली जगू शकत नाही आहेत का? त्यांना पोटात असताना का मारून टाकलं जातं? मुलं त्यांच्या वडिलांच्या उदरातून जन्म घेतात का? त्यांना पण जन्म देण्यासाठी एक स्त्रीचीच गरज असते. कपूर साहेब, तुमच्या आईला जन्म घेण्याअगोदर मारून टाकले असते तर तुम्ही कसे जन्माला आले असता? माझ्यासाठी तर त्याच दिवशी तुम्ही मेले होते जेव्हा तुम्ही माझ्या मुलीचा जीव घेतला होता. मी तर फक्त माझ्या मुलीला वाचवण्याचा प्रयत्न केला होता. यात सर्व गुन्हा पुरुषाचा नाही, यात स्त्रिया पण जबाबदार आहेत. एक स्त्री दुसऱ्या स्त्रीच्या मागे लागलेली असते. स्त्रियांना पण मुलींपेक्षा मुलं प्रिय असतात. लहानपणापासून जी वागणूक मुलीला भेटते तेच मुलं शिकतात. घरात स्त्रियांना आदर दिला तर मुलं बाहेर दुसऱ्यांच्या मुलीला आदराने पाहतील. परंतु ज्या घरात मुलींना सुनांना मोलकरीण करून ठेवलेलं असतं, पावलापावलावर तिचा अपमान केला जातो, तेव्हा त्या घरातील मुलगा असाच वागणार. मी कल्याणीच्या मुलाला ते संस्कार देऊ शकले नाही जे कल्याणीने तिच्या मुलीला दिले आहेत. पृथ्वी आणि स्वप्नील सख्खे भाऊ आहेत, परंतु त्या दोघात जमीन आसमानचा फरक आहे. परंतु हा फरक पडला कसा? दोन्ही कुटुंबात जमीन आसमानचा फरक आहे. आशिष त्याच्या पत्नीचा त्याच्या बरोबरीने आदर करतो आणि माझे पतीच नाही आहेत. मी विचारते जज साहेब, आम्हा स्त्रियांना काही आत्मसन्मान नाही आहे का? देवाने आम्हाला सारखं बनवलं आहे. तेवढंच नाही तर देवाने सन्मान स्त्रियांना दिला आहे. आई होण्याचं भाग्य सर्वात मोठं आहे. तरी स्त्रियांचा तिरस्कार का केला जातो? शेवटी मुलं भाग्याने जन्म घेतात, मुली सौभाग्याने. मी सौभाग्य स्त्री आहे जिने मुलीला जन्म दिला, परंतु तेवढी जास्त दुर्भागी पण आहे, कारण माझं सौभाग्य कल्याणीच्या घरात मोठं होत आहे. कपूर साहेब, एवढं सर्व झाल्यानंतर मी बघते तुमच्या घरात कोण स्वतःची मुलगी देणार आहे. तुम्हाला काय वाटतं? तुमचा हेतू मला माहीत नाही. मी माझ्या मुलीच्या विरोधात बोल असं सांगण्यासाठी कल्याणीकडे गेले होते. ते तुमचा गैरसमज आहे. माझ्या मुलीला रस्त्यातून बाजूला करण्यासाठी तुमचे वकील साहेब वेगवेगळे उपाय सांगत होते. ते ऐकून एका आईचं हृदय घाबरून गेलं. तुमच्या वकील साहेबांचे उपाय सत्यात उतरण्याच्या अगोदर एवढं लक्षात ठेवा, ज्या मुलीला तुम्ही रस्त्यातून बाजूला करण्याचा विचार करत आहात त्यासाठी तुम्ही प्रत्येक हतखंडाचा उपयोग करताय. ती तुमच्या करोडो रुपयांच्या प्रॉपर्टीची एकुलती एक वंश आहे. तुमची एकुलती एक मुलगी आहे, ती तुमची मुलगी राजनंदिनी. आता काय करणार आहात? तुमच्या मुलीच्या विरोधात उलटसुलट बोलणार आहात का? का तिला जीवाशी मारून टाकणार आहात, जसं माझ्या पहिल्या मुलीला मारलं होतं? जज साहेब, मी गुन्हा केला आहे. एका आईला तिच्या बाळापासून लांब केला आहे. पण मी काय करणार होते? आशिषच्या बोलण्यावरून मला समजलं होतं ते मुलगा आणि मुलीमध्ये फरक करत नाहीत. मी माझ्या मुलीला हॉस्पिटलमध्ये सोडून गेले असते किंवा अनाथाश्रमामध्ये सोडले असते, परंतु तिचं भविष्य काय असलं असतं? कल्याणीला 2 मुलं झाले होते. मी त्यातील एक मुलाला घेतलं आणि माझ्या मुलीच्या संरक्षणासाठी तिला कल्याणीजवळ सोपवलं, आणि ते पण तिची माहिती न काढता. मी आई आहे जज साहेब. मुलं उभा आहेत ते दोन्ही माझे आहेत आणि तेवढेच कल्याणी आणि आशिषचे. जे नातं माझं त्या दोघांसोबत आहे तेवढं नातं त्या दोघांचं पण आहे. राजनंदिनीचा मोबाईल जो पोलीस कस्टडीमधून गायब झाला होता तो माझ्याजवळ आहे आणि स्वप्नीलचा फोन माझ्याजवळ आहे.
बोलत असताना समीक्षाने दोन्ही मोबाईल तिच्या बॅगमधून काढले. त्यातील सर्व कॉल रेकॉर्डिंग सर्वांसमोर सादर केली. त्या सर्व कॉल रेकॉर्डिंगमुळे एकच समजलं होतं, स्वप्नील राजनंदिनीच्या मागे लागला होता आणि राजनंदिनीसोबत जे काही झालं ते स्वप्नीलने मुद्दाम केलं होतं. समीक्षा म्हणाली, जेवढी चूक स्वप्नीलची आहे त्यापेक्षा जास्त माझी आणि त्याच्या वडिलांची आहे. कल्याणीने माझ्या मुलीला खूप चांगले संस्कार दिले आहेत, ते मी देऊ शकले नाही. आणि कपूर साहेब ते तर चांगले वडील बनू शकले नाहीत. वडिलांचं काम त्यांच्या मुलांच्या चुकांना प्रोत्साहन देणं नसतं, उलट त्यांच्या मुलांवर बंदी घालणं, त्यांच्या चुकीला चूक म्हणणं, त्याला चांगला माणूस बनवणं असतं. ते स्वतः चांगला माणूस होऊ शकले नाहीत, तेव्हा त्यांच्याकडून आपण काय अपेक्षा करणार आहोत. मी खरोखर आभार मानते कल्याणीचे, कारण तिने एवढी हिंमत दाखवली जी मी दाखवू शकले नाही. एका अशिक्षित मोलकरणीने मला ती शिकवण दिली जी मला कोणीच शिकवली नाही. आत्ता शेवटचा निर्णय तुमच्याच हातात आहे जज साहेब. सत्य जिंकावं, कारण आई कधीच हारू शकत नाही. बोलता बोलता समीक्षा रडत होती. कल्याणी आणि आशिषच्या डोळ्यात अश्रू आले होते. राजनंदिनी आणि पृथ्वी आश्चर्यचकित होऊन त्यांच्या आईवडिलांना पाहू लागले. स्वप्नील तर चकित होऊन त्याच्या आईवडिलांना पाहू लागला. ज्या स्वप्नीलसोबत पृथ्वीचा 36चा आकडा होता तो त्याचा सख्खा भाऊ होता आणि ज्या राजनंदिनीला तो त्रास देत होता ती त्याची आईची मुलगी होती, जिने तिला सांभाळून मोठं केलं होतं. हे सर्व त्याला समजलं नव्हतं. सर्व पुरावे आणि साक्षीदार जज साहेबांच्या समोर होते. आता सर्व काही स्पष्ट झालं होतं. जज साहेबांनी निर्णय राजनंदिनीच्या बाजूने सांगितला आणि स्वप्नीलला शिक्षा मिळाली, सोबतच त्याच्या वकिलांना पण. कल्याणी आणि समीक्षा मीडियावरती झळकू लागल्या. कल्याणीची सासू आता खूप जास्त बदलली होती. त्या काहीच नाही म्हणाल्या. राजनंदिनी कल्याणी आणि आशिषसोबत घरी आली होती आणि तिच्या अभ्यासात ती गुंतून गेली. सर्व काही विसरून तिने तिच्या ध्येयाकडे लक्ष दिलं आणि एक चांगली डॉक्टर होण्याच्या रस्त्यावर निघाली. राजनंदिनीने तिच्या क्षेत्रात नाव कमवलं आणि मोठी डॉक्टर झाली. कित्येक वर्ष निघून गेले, परंतु कपूर साहेब त्यांच्या मुलीच्या नजरेला नजर देऊ शकले नाहीत. स्वप्नील जेलमध्येच होता, अपमानित झाला होता आणि पश्चाताप करत होता. समीक्षा त्याला भेटायला कधी कधी जात होती, परंतु राजनंदिनीला ती लांबूनच पाहत होती. राजनंदिनी आणि तिच्या कुटुंबियांना समीक्षाचं काही घेणं देणं नव्हतं. त्या लोकांसाठी त्या घराचा एकच मुलगा होता, ते म्हणजे पृथ्वी, आणि मुलगी एकच होती, ती म्हणजे राजनंदिनी. काहीच बदललं नाही, फक्त बदलणार होती ती समाजाची विचारसारणी, विशेष म्हणजे त्या स्त्रियांची ज्या स्वतःच्या मुलीची आबरू वेशीवर टांगत नाहीत. कल्याणीला स्वतःच्या मुलीसाठी अशा जोडीदाराची गरज होती जो तिच्या मुलीवर प्रेम पण करेल आणि तिचा आदर पण करेल. तुम्हाला कल्याणीचा निर्णय कसा वाटला? तिला राजनंदिनीला सोडून तिच्या मुलाची बाजू घ्यायची होती का? कल्याणीने तिच्या मुलाला शिक्षा देऊन चांगलं केलं का? तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंटद्वारे कळवा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.